शिवराज जी के लिए खाना बनाते होते। शोभिका माळी त्या पहिल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे झाले। थोडक्यात चुकलं गणित, नाहीतर धनंजय महाडिक आणि चंद्रकांत दादांनी महापौर पण कोल्हापूरचा बनवला असता, पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा नक्की होता। तो शिवराज जी, कोल्हापुर की धरती अभी भारतीय जनता पार्टी की पसंद तैयार है। खाली चुनाव का रणशिंग मध्ये ते नाही, त्या गडावर पुकारले ते, त्यांना एक वेगळंच चिन्ह मिळालं। जे महाराष्ट्रात सगळीकडे ज्यांनी आग लावल्या त्यांना मशाल मिळाला पाहिजे। म्हणजे सतत तुतारी वाजवतात त्या उद्धव ठाकरेला आग लावायचं चिन्ह मिळालं, आणि ज्यांना नको त्याला ते मशाल, ते आता तुतारी मिळाल्यानंतर ते तुतारी वाजवून त्या तुतारीतली हवा निघेल की नाही माहित नाही, आणि ते मुद्दाम त्या गडावर जाऊन तुतारी वाजवतात। यांनी मराठा समाजाला कधी न्याय दिला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये जेम्स लेनचं प्रकरण काढणारी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस असेल, एकनाथ शिंदे असेल, त्यांनी आता या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा सुप्रीम कोर्टाने जे ऑडिट काढलं, 2.5 कोटी घरांचा इंटिग्रेटेड डाटा तयार करून विधिमंडळाचं विशेष अधिवेशन करून 10% महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण देण्याचा क्रांतिकारक निर्णय केला। या देशामध्ये आता 500 वर्षानंतर ज्यांना कुणालाही जमलं नाही, जे आता या देशावर संकट आलेलं आहे, देश अडचणीत आहे, देशाचं संविधान धोक्यात आहे, देशामध्ये इंडिया सीबीआयचा वापर होतोय, अशी जी बोंब मारतात ना, ते इंडिया आघाडीचे सगळे नेते एका बाजूला बघितले तर ते इंडिया सीबीआयच्या इन्क्वायरीच्या निगराणीखाली असणारे आहेत। मोदी आल्यानंतर मोदीजींनी 98 साली भारतीय जनता पार्टीने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं, जहां राम जन्मभूमि में राम जी पैदा हुए, जन्मभूमि में राम जी का भव्य मंदिर निर्माण करेंगे। जय श्री राम का नारा 98 में भारतीय जनता पार्टी ने दिया था। 500 साल के रणसंग्राम के बाद और लाखों कार शहीदों को शहीद होने के बाद ये भव्य राम मंदिर निर्माण करके प्राण प्रतिष्ठा करने का मौका देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने अयोध्या में करके दिखाया। वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं सहज हवन गोकुळ होते, दही। नाम घेता पुकारे, गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही। अन्न हे पूर्ण ब्रह्म